तर ओमराजे निंबाळकर यांना अमित शहा यांचा फोन, एकनाथ शिंदेने नवीन डाव टाकला आणि उद्धव ठाकरे यांना धक्का बसला. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मराठी भूमी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आल्याची. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांचा उधाण आला असून शिवसेना ठाकरे गटातील घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदारांच्या भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही खासदार महायुतीच्या संपर्कात आहेत अशा बातम्या समोर येत आहेत. तर अशातच ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील काही महत्त्वाच्या घडामोडीनंतर ओमराजे निंबाळकर यांच्याशी वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः ओमराजे निंबाळकर यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. ना अमित शहा यांच्या कार्यालयाकडून ना ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने या संदर्भात अधिकृत दुजोरा करण्यात आलेला नाही. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी आपण दिल्लीला गेलो नसल्याचा दावा केला आहे. आपण पुण्यातच असल्याचं त्यानं स्पष्ट केलं होतं. तसेच काही प्रश्नांवर त्यांनी मौन बाळगल्यामुळे चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे. विशेष म्हणजे आपण अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहात का या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं होतं. त्यामुळे राजकीय विश्लेषणाच्या भुवया उंचावल्या होत्या. तर दुसरीकडे शिवसैनिकांमध्ये मात्र या घडामोडीमुळे नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना संताप व्यक्त केला. जर पक्ष बदलायचाच असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर जनतेसमोर जावं अशी भूमिका अनेक शिवसैनिकांनी मांडली आहे. माहितीकडून सुरू असल्याचं सांगितलं जाणाऱ्या ऑपरेशन टायगरची चर्चा आधीच सुरू असताना आता ओमराजे निंबाळकर यांना फोन केला ही सध्या केवळ राजकीय चर्चा आणि माध्यमांमधून समोर येणारी माहिती आहे. तर त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. अमित शहा यांनी ओमराजे निंबाळकर यांना फोन केला ही सध्या केवळ राजकीय चर्चा असून माध्यमांमधून समोर येणारी माहिती आहे. याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुढील घडामोडीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलं आहे. राजकारणात एक फोन कॉलमुळे समीकरण बदलतात असं म्हटलं जातं. आता ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीतही तसंच घडणार का की या सगळ्या केवळ अफवा ठरणार याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळणार आहे. तर मी आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही पाहत आहात मराठी भूमी. अशाच ताज्या आणि सविस्तर राजकीय बातम्यांसाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.